झाला बा उन्हाळा चालू झाला आता काय राजा ऊन तपते नेमकं उन्हाळा सुरू झाला का नाही तर ऊन तपणं सुरू झाली. खरंच राजा एक एक तापच आहे डोक्याला नाही. हिवाळ्यात मरणाची थंडी वाजते, बरसातीत पाणी येते चिरचिर चिरचिर चिरचिर, जिकडे तिकडे गाठात ओलच ओलं, उन्हाळ्यात ऊन तपते. कायच करावं माणसानं काही समजत नाही बा. आता ते त्याचे कामं करतात म्हणा, त्याला काय म्हणतात ऋतूले काय म्हणतात, आता ते त्याचे कामं करतात. त्याचं जे काम आहे उन्हाळ्यात ऊन तपणं, हिवाळ्यात थंडी वाजणं, बरसातीत पाणी येणं, ते जर आलंच नाही तर किती पंचायत होईल नाही. बरं आहे ते काय गोष्टी करून राहिला रे, बळबळ करून राहिला मनाच्या मनाने. सांगू बाबा सावलीत या इकडे ओट्यावर या ना, सावलीत या ना. ऊन तपून राहिली मरणाची. पहिले तुमचं वरचं झालं सपाट, वरचं झालं इमानतड तुमचं. ऊन लागल ना झटकन या, चटक सांगणार. बरं 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 बरं. तर लय टेन्शन घेतलं उन्हीचं रे. उन्हीचा लय ताप आहे ना सांग बाबा, लय ताप आहे उन्हीचा, उन्हाळ्याचा लय ताप आहे. का जानकीराम तुम्ही सांगा. हो बरोबर आहे बरोबर आहे. हो लोक मलाच म्हणते जानकीराम, म्हणून माझेच नाव असेल ना मग जानकीराम आहे की नाही. ते कसं आहे, तुमच्या इकडे झालो होतो आम्ही. पण आले ना आता बरोबर पोचले तुम्ही, बरोबर पोचले ना. मा इकडे झाले होते तुम्ही, बरोबर पोचले तुम्ही आता. जानकीराम राजा कोणाची मजा घेते, बरोबर सांगायचं तर त्याला काय माहित कोणता जानकीराम होईन का होईल ते, म्हणून विचारते बिचारे. जानकीराम तुम्ही स्वतः तर हे त्यांनी मजा करते त्याची. ते लोणचं कसं करता मग लोणचं? काय म्हणून राहिले तुम्ही? ते लोणचं कसं करता म्हणलं लोणचं? सांगा आता लोणचं कसं करायचं ते माहित नाही तुम्हाला? आंबे आणायचे, चिराचे, पाण्यात धुवायचे, ते लोणच्याचा जे मसाला असते ते मसाला त्यातनी टाकायचा, त्याला मीठ लावायचं, हळद लावायची, भरणीत भरून ठेवायचं. असं लोणचं करत असते. तुम्ही राजा ते एवढं लोणच्याचं विचारासाठी एवढ्या दूर आले राजा. रायतं म्हणतो बा आम्ही त्याला, म्हणून तुम्हाला दोन खेप विचारलं लोणचं लोणचं. रायताच म्हणता ना तुम्ही. वाट जोक तुमचं काय चालू आहे? वाट जोक इकडे लोणची वाट लागायची बाजू आली, तुमचं चालू आहे दात काढणं. इकडे माणूस मनावर नाही घेऊन राहिला आहे, बँकेकडून कर्ज उचललं मनावर नाही घेऊन राहिला, लोणचं म्हणते. आणि तुम्ही राजा हसून राहिले आपले कर्मचारी असून. सॉरी सर काय सॉरी करता? तुम्हाला किती दात काढायचं, कोणासमोर दात काढायचं नाही, व्यवस्थित बोलायचं. अशानं मी तुमच्या वरिष्ठांकडे तक्रार करील. तसं नाही हो साहेब जानकीराम भाऊ, तसं नाही ना राजा. तसं नाही तर कसं मग? आमच्या इकडे असंच लोणचं करतात बा. रायतं असंच करतो आम्ही. नाहीतर विचारून पा झांगो आबाले, इथेच बसला झांगो आबा. एवढ्या दिवसाचं झांगो आबाला तर लय लोणचं पाहिले त्यानं. नाही बरोबर सांगितलं जानकीरामनं, बरोबर सांगितलं कसं करते. पण तुम्ही काय विचारायला होते लोणचं गिंचं? अरे बाबा डोकं घ्यायची बाजू आहे हो, डोकं घ्यायची बाजू आहे आता याच्या पुढे. डोकं घ्यायची बाजू आहे. सर बी सिरियस डोकं नका घेऊ. हो जानकीराम भाऊ, आम्ही राजा बँकेतून आलो ना. मार्चेंटिंग आहे ना, त्याच्यानं आलो ना मी. लोन वसूल करा रे, कर्ज वसूल करायला आलो हो आम्ही. असं आहे का? लोन वसूल करायला, तुम्ही कर्ज वसूल करायला तसं म्हणा ना. तुम्ही लोणचं म्हणून राहिले, म्हणलं बरं रायत्याबद्दलच विचारता का, लोणच्याबद्दलच विचारता का, म्हणून आमचं चालू आहे तसं. आम्हाला काय वाटलं राजा तुम्ही सांगायचं तसं. कर्ज पार करण्यासाठी आलो बा, मार्चेंटिंग सुरू आहे. तुम्ही लोणचं करून राहिले, मग आम्ही काय समजावा? आमचं आता सध्या लोणच्याचा विचार चालू नाही. यंदा काही एवढे आंबे आले नाही तर मग म्हणलं बा लोणचं कसं करावं, कायचं घालावं, त्याचा विचार चालू आहे. त्यातनी तुम्ही आले म्हणून मी म्हणलं बा की लोणच्याबद्दल विचारून राहिले तुम्ही. लोनच्याबद्दल आणि ते काय विचारणार आहो आम्ही काय राजा? आम्ही लोन म्हणजे हे लोन मार्चेंटिंग सुरू आहे का नाही, तर तुम्ही जे लोन घेतली होती ते लोन कधी भरता विचारायला आलो होतो आम्ही. तुम्हाला नोटीस द्यायला आलो होतो. असं होते मग? फार मोठा गैरसमज होते. तुम्ही आले कशासाठी आणि आम्ही तुम्हाला कोणती माहिती देऊन राहिलो, असा शब्दाचा फरक पडते ना. तुम्ही आता लोणचं केलं, मग आम्हाला वाटलं बा ते रायत्याबद्दलच विचारता का, असं आहे. मग ते फार मोठा गैरसमज झाला आमचा. तर ते लोन बद्दल विचारून राहिले तुम्ही, कर्जाबद्दल. तर बरं काही हरकत नाही, आले विचाराले, चांगली गोष्ट झाली. सांगा आता, माझं लक्षात आलं नाही, पण झागोबानं तर लक्षात आणून द्यायचं काही. ती बस झागोबा बी सांगून राहिलं त्याला रायत्याबद्दलच. अरे तुलेच नाही समजून राहिलं, मला काय समजून राहिलं रे. ते लोणचं करेल मिळाले येतेच बा काही लोक इकाले, ते लोणच्याची जाहिरात कराले, म्हणजे तेच होत का काय? बरं जाऊ दे आता. ते काही लोनचं पुराण काही लांबू नका. हे कर्ज कधी भरता ते सांगा तुम्ही. कर्ज कधी भरता ते सांगून टाका आणि नोटीस घेऊन टाका तुम्ही. भरू ना काय घाई आहे त्याची? भरू ना. तुम्हाला नाही हो घाई, पण आम्हाला घाई आहे ना आता. भरा ना तुम्ही, भरून टाका ना. मार्चेंटिंग आहे ना आता. हे बराच लागेल बा, काय करता आता? आमच्या कास्तकाराचे दरवर्षी सारखं आहे. हरभरा नाही पिकला, गहू नाही पिकला, आता ते कर्ज कुठून भरावं काही समजून नाही राहिलं असतं. ते काही सांगू नका. तुम्हाला भरावंच लागणार आहे आता. मार्चेंटिंग आहे, भरावंच लागणार आहे कर्ज. तुम्हाला कुठून तडजोड करा आणि भरून टाका.
काही हरकत नाही ना, काही हरकत नाही. तडजोड करावं लागन, पाहा लागन आणि भरा लागन. आम्ही काय बुडवणार आहे काय तुमचे? नाही, बुडवाचा विषय नाही, भरून टाका, तडजोड करा कुठंतरी आणि भरून टाका. हो. आता लागणारच आहे ना. बरं साहेब, भरतो ना. काय चहा पाणी नाश्ता वगैरे येते? नाही नाही नाही, काहीच नाही, फक्त लोन भरून टाका एवढी म्हणजे बस होईल. हो ना, भरतो ना, भरायला लागेल ना साहेब.